तो म्हणाला, जे व्हायचंय ते एकदाच होईल, तोपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही आणि कोणाला बसू देणार नाही. हे शब्द आहेत महाराष्ट्राच्या राजकारणातील एक हुकुमी नेता धनंजय मुंडे यांचे. पण या शब्दाच्या मागे आहे एक स्फोटक प्रकरण, एक आंदोलन, एक आरोप आणि एक जीव घेणे दावा. मनोज जारंगे पाटील यांनी केलेला असा आरोप की माझा जीव घेण्यासाठी 2 कोटींची सुपारी दिली गेली आणि त्यामागे नाव घेतलं गेलं धनंजय मुंडे यांचं. नमस्कार, मी सैफ तांबोळे आणि तुम्ही पाहत आहात अनफिल्टर्ड महाराष्ट्र ऑफिशियल. आज आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्रातील 2 प्रभावशाली व्यक्तींमधला हा संघर्ष. एक बाजू आरक्षणासाठी आयुष्य झोकून दिलेला कार्यकर्ता मनोज जारंगे पाटील, दुसरी बाजू सत्तेला अनुभवी नेता मंत्री धनंजय मुंडे. हे फक्त 2 व्यक्तींचं युद्ध नाही, हे आहे 2 विचारांचं, 2 समाजांचं आणि 2 सत्यांचं टक्कर. 2023 पासून महाराष्ट्रात मराठा आरक्षण आंदोलनाचा झंझावात सुरू झाला. या आंदोलनाचा चेहरा बनले मनोज जारंगे पाटील. ते म्हणत होते मराठा समाजाला न्याय मिळालाच हवा. त्यांचे उपोषण, त्यांचा निर्धार आणि जनतेचा पाठिंबा या सगळ्यामुळे आंदोलन राज्यभर पसरलं. पण आंदोलन जसं जसं वाढलं तसं तसं राजकीय सूर वाढत गेले. राजकारणात आरक्षण हे फक्त हक्काचं नव्हतं तर मताचं शस्त्र बनलं आणि इथेच या गोष्टीत प्रवेश झाला धनंजय मुंडे यांचा. ओबीसी समाजाचा चेहरा, अनुभवी मंत्री आणि नेहमी थेट बोलणारा नेता मनोज जारंगे पाटील यांनी आंदोलनाच्या दरम्यान एक दावा केला. ओबीसी आरक्षणावर डल्ला नाही, पण ओबीसी नेत्यांनी मराठा आरक्षणाला पाठिंबा द्यावा. मुंडे यांनी यावर थेट प्रतिक्रिया दिली, आरक्षणावर कोणाचाही डल्ला नाही, पण समाजात फूट पाडू नका. दोघांचे शब्द जाहीर व्यासपीठावर भिडले. जारंगे म्हणाले ओबीसी नेत्यांनी समाजात फूट पाडली. मुंडे म्हणाले तुम्ही भावनांचा वापर करून समाज भिडवत आहात. त्याच क्षणी महाराष्ट्रात एक नवा संघर्ष उभा राहिला, आरक्षणाचे नव्हे तर नेतृत्वाचा. सप्टेंबर 2025 मनोज जारंगे यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यांनी स्पष्ट शब्दात म्हटलं, माझा जीव घेण्यासाठी कट रचला गेला आहे, 2 कोटींची सुपारी दिली गेली आणि या कटाच्या मागे काही राजकीय नेत्यांची नावे आहेत. त्यात धनंजय मुंडे यांचं नाव आहे. संपूर्ण राज्य हादरलं. आरोप गंभीर होता, नाव मोठं होतं आणि विषय होता हत्या कटाचा. पोलीस यंत्रणा सक्रिय झाली तर माध्यमांनी हेडलाईन लावली, जारंगे म्हणतात माझ्या हत्या कटामागे मुंडे. मुंडे मात्र गप बसले नाहीत. काही दिवसांनी बीडमध्ये धनंजय मुंडे यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यांचा आवाज ठाम होता, चेहऱ्यावर राग आणि आत्मविश्वास दोन्ही होते. मुंडे म्हणाले मनोज जारंगे यांचे आरोप पूर्णपणे खोटे आहेत. या प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी. माझे आणि त्यांचे ब्रेन मॅपिंग आणि नार्को टेस्ट व्हायलाच पाहिजे. सत्य बाहेर यावं म्हणून मी स्वतः चौकशीची मागणी करतो. त्यांनी पुढे असंही म्हटलं, मी आता शांत बसणार नाही आणि कोणालाही शांत बसू देणार नाही. 25 वर्ष मी आरक्षणासाठी लढलो आहे, पण जर कोणी समाजात फूट पाडत असेल तर तो मुद्दा उचलल्याशिवाय मी राहणार नाही. या सगळ्या प्रकरणाची चौकशी सीबीआय कडे सोपवा. मी तयार आहे. ब्रेन मॅपिंग आणि नार्को टेस्ट म्हणजे मनोवैज्ञानिक तपासणीची उच्च पातळी. एखाद्याच्या मेंदूतील प्रतिक्रिया सत्य किंवा असत्य सांगतात. मुंडे यांनी स्वतःची आणि जारंगे यांची दोघांचीही अशी टेस्ट करण्याची मागणी केली. राजकारणात अशा मागण्या क्वचितच होतात, कारण कोणताही नेता स्वतःला ब्रेन मॅपिंग साठी तयार करतो म्हणजे त्याचा आत्मविश्वास दाखवणं असतं. मुंडेंची ही भूमिका पाहून अनेकांनी म्हटलं, हे राजकीय युद्ध आता वैयक्तिक पातळीवर आला आहे. या प्रकरणाचा सर्वात गंभीर भाग म्हणजे समाजात निर्माण झालेला अविश्वास. एकीकडे मराठा समाजाचा संघर्ष आणि जारंगे यांचा जन आंदोलन, तर दुसरीकडे ओबीसी समाजाचं आरक्षण जपण्यासाठी मुंडेंचा निर्धार. जारंगे म्हणतात मराठ्यांना आरक्षण द्या, पण ओबीसींना कमी नका करू. मुंडे म्हणतात मराठा समाजासाठी सहानुभूती आहे, पण ओबीसी आरक्षणाला धक्का बसला तर विरोध करू. दोघांच्या भूमिका वेगळ्या, पण उद्देश समाजाचा हक्क. पण या वेगळ्या मार्गांनी महाराष्ट्रात निर्माण केली एक नवीन राजकीय तणावाची रेषा. जारंगे यांच्या हत्येच्या कटाबद्दल पोलिसांकडे प्राथमिक माहिती आली. माध्यमांनी सांगितले एका आरोपीने कबुली दिली की सुपारी दिली गेली होती, परंतु अधिकृत पुरावा नाही. तपास सुरू आहे. राज्य सरकारनं यावर भाष्य करत सांगितलं तपास निष्पक्ष असेल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मुंडेंनी लेखी मागणी केली की प्रकरण सीबीआय कडे द्यावे. तपास सुरू आहे, पण दोन्ही बाजू आपापल्या भूमिकेवर ठाम आहेत. या प्रकरणानंतर सोशल मीडियावर वादळ उठलं. जारंगे सत्य सांगत आहेत असे म्हणणारे आणि मुंडे निर्दोष आहेत म्हणणारे दोन्ही गट तयार झाले. ग्रामीण भागात समाजांमध्ये चहाच्या टपऱ्यांवर, अगदी शाळेमध्येही चर्चा. खरं कोण बोलतंय? हे फक्त 2 व्यक्तींचं नाही, तर महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक मानसिकतेचं प्रतिबिंब आहे. राजकारणात आरोप प्रत्यारोप नेहमी होतात, पण सुपारी देण्याचा आरोप हा पहिल्यांदाच एवढा मोठ्या पातळीवर पाहायला मिळाला. काही माध्यमांनी ही बातमी वेगवेगळ्या पद्धतीने सादर केली. काहींनी जारंगे यांचा बाजू घेतलं, कार्यकर्ता म्हणून त्यांच्यावर हल्ला अन्यायकारक, तर काहींनी मुंडेंना पाठिंबा दिला, सत्य लपवता येत नाही म्हणून ते चौकशी मागत आहेत. या प्रकरणामुळे महाराष्ट्रात आगामी निवडणुकांपूर्वी नवा समीकरण तयार होऊ शकतो. ओबीसी मतदार मुंडेंच्या बाजूने, तर मराठा समाज जारंगे यांच्या मागे. राजकीय दृष्टीने हे फायनल फेज ऑफ क्लॅश ठरण्याची शक्यता आहे. आतापर्यंत या प्रकरणात सीबीआय चौकशीची औपचारिक घोषणा झालेली नाही,
पण मुंडे यांनी केलेली मागणी आणि जरांगे यांनी केलेला आरोप दोन्ही राज्यभर चर्चेचा विषय आहे. सत्य कोणाचा आहे तो तपास सांगेल, कारण पुरावा नाही तोवर कोणालाही दोषी म्हणता येत नाही. पण राजकीय आणि सामाजिक परिणाम मात्र सुरू झाले आहेत. ही गोष्ट फक्त दोन नेत्यांची नाही, ही गोष्ट आहे सत्तेची, सत्याची आणि समाजाच्या प्रतिष्ठेची. धनंजय मुंडे म्हणतात सत्य बाहेर यावं म्हणून चौकशी व्हावी. मनोज जरांगे म्हणतात माझ्या जीवावर राजकारण झालं आहे. दोघेही आपापल्या भूमिकेवर ठाम आहेत, पण सत्य कोणाचं आहे ते काळ ठरवेल. राजकारणात कोण खरं कोण खोटं हे नेहमीच वेळ सांगतो आणि हा संघर्ष अजून संपलेला नाही. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.